मंतरलेल्या रेड्याची शिंग, लिंबू सम्राट, गृहप्रवेश करायला वाटणारी भीती, हे सगळे शब्द महाराष्ट्रात मागच्या 2 दिवसापासून घुमतायत. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानाची म्हणजे वर्षाची चर्चा सुरू आहे. आणि ही सगळी चर्चा सुरू करून दिली आहे महाराष्ट्राचे चर्चा सम्राट असणाऱ्या संजय राऊत यांनी. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकी झाल्या, महाराष्ट्राला महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री देखील मिळाले, पण मुख्यमंत्र्यांचा असणारा अधिकृत वर्षा बंगला मात्र अजून देखील माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. एकनाथ शिंदे आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, पण मुख्यमंत्र्यांचा बंगला त्यांच्याकडेच आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा डावपलटी करून परत एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायची वाट बघत आहेत, अशी चर्चा अनेक ठिकाणी ऐकायला मिळते. आणि म्हणूनच तर त्यांनी आपला बंगला आज देखील रिकामा केला नाही, असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो. काल संजय राऊत यांनी तर असा आरोप केला की काही लोकांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री जास्त दिवस मुख्यमंत्री पदावर टिकू नयेत म्हणून वर्षा बंगल्याच्या परिसरात कामाख्या मंदिरातून आणलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग पुरलेली आहेत. आणि या गोष्टीची कुणकुण नव्या मुख्यमंत्र्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीसांना लागल्यामुळेच देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला जायला तयार नाहीत. राजकीय चर्चा तर आता इथपर्यंत पोहोचल्यात की वर्षा बंगला आता पाडून नव्याने बांधणार, ही गोष्ट देखील लोकांच्या बोलण्यातून कुजबुजली जाते. संजय राऊत म्हणाले की मी असं ऐकलंय की फडणवीस म्हणाले राहायला गेलो तरी मी वर्षावर झोपायला जाणार नाही. हा काय प्रकार आहे? अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागली आहे. शिंदे गटातल्या या लिंबू सम्राटांनी त्याचं उत्तर द्यावं. भाजपाच्या अंतस्थ गोटात अशी चर्चा आहे की वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये खोदकाम करून कामाख्या देवीच्या मंदिरात कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग पुरली आहेत, जेणेकरून दुसऱ्या कोणाकडे मुख्यमंत्रीपद टिकू नये, अशी चर्चा आहे. त्यांचेच लोक सांगत आहेत, तिथला कर्मचारी वर्ग सांगतोय. हे खरं आहे की खोटं माहिती नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान आहे, त्यांच्या प्रतिष्ठेचा तो मुद्दा आहे. नक्की तिथं काय घडलंय, कुणामुळे घडलंय, मुख्यमंत्र्यांच्या मनात भीती आहे, ते का अस्वस्थ आहेत, हे महाराष्ट्राला समजायला हवं, असं देखील संजय राऊत म्हणाले. हा प्रश्न काल जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की संजय राऊतांना या क्षेत्रात अधिक अनुभव आहे, त्यामुळे या बाबतीत त्यांनाच खरं खोटं काय ते विचारा. यावर बोलण्याची आवश्यकता मला वाटत नाही. मग खरंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला जायला घाबरतायत का, असा प्रश्न निर्माण झालाय. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन आता त्यांना 2 महिने पूर्ण झाले. आजही ते आपल्या सागर बंगल्यातूनच काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांना याबद्दल विचारलं असता त्यांनी या प्रश्नाचं काय उत्तर दिलं ते पाहण्याआधी आपण बघूया वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचा इतिहास नक्की काय आहे. मुंबईच्या मलबार हिल या अत्यंत हाय प्रोफाईल भागात असलेल्या ब्रिटिशकालीन डग बिगन नावाचा बंगला स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र सरकारने आपल्या ताब्यात घेतला. 1956 साली तेव्हाचे महाराष्ट्राचे कृषी मंत्री असणारे वसंतराव नाईक आपल्या कुटुंबासह या बंगल्यात राहायला आले. या बंगल्याला वर्षा हे नाव देखील वसंतराव नाईकांनीच दिलं. हा बंगला वसंतराव नाईक यांच्यासाठी अत्यंत लकी ठरला आणि म्हणूनच पुढच्या 7 वर्षांनंतर कृषी मंत्री असणारे वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर म्हणजे डिसेंबर 1963 नंतर त्यांनी त्याच बंगल्यातून म्हणजे वर्षा बंगल्यातून मुख्यमंत्री पदाचं कामकाज चालू ठेवलं. पुढे जवळजवळ 12 वर्ष म्हणजे 1975 पर्यंत वसंतराव नाईकच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. म्हणून त्यांच्या काळात वर्षा हेच मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान होतं आणि त्यांच्या नंतरच्या मुख्यमंत्र्यांचं देखील तेच निवासस्थान अधिकृत राहिलं ते आजपर्यंत. देवेंद्र फडणवीस याआधी देखील वर्षा बंगल्यावर राहून गेलेले आहेत. त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की मला असं वाटतं की मागच्या काही काळात काही बाबतीत मीडिया वेड्यांचा बाजार होतोय. माफ करा पण स्पष्ट सांगतो, आज मी एका माध्यमावर पाहत होतो की वर्षा बंगला पाडणार. अरे काय वेड्यांचा बाजार आहे? वर्षा ही काय कोणाच्या घरची मालमत्ता आहे का? असं आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थान सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे, पण त्यापूर्वी त्या ठिकाणी काही छोटी मोठी कामे सुरू होती. दरम्यानच्या काळातच माझ्या मुलगीची 10वीची परीक्षा आहे. 17 तारखेपासून तिची परीक्षा सुरू होते. त्यामुळं ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण तिकडे शिफ्ट होऊ. त्यामुळे मी वर्षा निवासस्थानावर सध्या शिफ्ट झालो नाही. मुलीची परीक्षा झाल्यानंतर मी वर्षा निवासस्थानावर शिफ्ट होणार आहे. फडणवीसांनी या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर देखील महाराष्ट्रात काही उलटसुलट चर्चा होतच आहेत.
हे 3 पक्षांचं सरकार असंच चालू राहणार की एकनाथ शिंदे एखादा उलटफेर करून महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद पुन्हा आपल्या हाती घेणार अशी चर्चा जोपर्यंत असं तिघाडीचं सरकार आहे तोपर्यंत चालूच राहणार। पण मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबद्दल म्हणाल तर देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका आता स्पष्ट केली आहे, त्यामुळे ही चर्चा इथं थांबायला हरकत नाही। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा।